नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोबॅन शोमध्ये तुमचं स्वागत। भारतातील शेतमालात जनुकीय सुधारित अंश म्हणजेच GMO असल्याने काही खेपा चीननं 2 महिन्यांपूर्वी नाकारल्या होत्या, परंतु आता मात्र भारताकडून तुकडा तांदळाची आयात चीननं पुन्हा सुरू केली आहे। त्यामुळे GMOचा आक्षेप घेणारा चीन आता भारताच्या तुकडा तांदळाची आयात करण्यास का तयार झालाय? GMOचा बागुलबुवा चीन मुद्दाम करतोय का? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोबॅन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चीनने 2022 नंतर भारतातून तुकडा तांदूळ म्हणजेच ब्रोकन राईसची खरेदी सुरू केली होती। 2021-22 या वर्षात चीनने भारतातून विक्रमी प्रमाणात तुकडा तांदूळ आयात केला होता। त्या वर्षी चीन भारताचा एक मोठा खरेदीदार देश बनला होता, पण 2022 मध्ये केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवरती आपल्याकडे पूर्णपणे बंदी घातली। बंदी घालण्याचं कारण त्या वर्षी उष्णतेच्या लाटांमुळे गव्हासोबतच भात पिकाला मोठा फटका बसल्याचं केंद्र सरकारने सांगितलेलं होतं आणि त्यामुळे पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली होती। देशात तुकडा तांदूळ कमी पडू नये असं सांगत सरकारने निर्यात बंदी केली। अर्थात 5 प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभेची निवडणूकही तोंडावर आलेली होतीच। असो, 2022च्या निर्यात बंदीनंतर बराच काळ निर्यात ठप्प होती। मग लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तांदळाची निर्यात शिथिल करण्यात आली, त्यामुळे निर्यात सुरू झाली। 2026 मध्ये चीन पुन्हा भारतीय तुकडा तांदळाची खरेदी करू लागला, पण 2 महिन्यांपूर्वी अचानकच तुकडा तांदूळामध्ये GMOचा अंश असल्याचं कारण देत काही खेपा चीनने भारताला परत पाठवून दिल्या। त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला। विशेष म्हणजे त्या तांदळाच्या खेपा चीनच्या स्वतःच्या एजन्सीने म्हणजेच CCICने अगोदरच भारतातच तपासून क्लिअर केलेल्या होत्या, म्हणजे एक प्रमाणे त्यांना प्रमाणित करण्यात आलेलं होतं। दुसरं म्हणजे भारतात कापूस वगळता GM पिकांना सरकारची परवानगी नाहीये, हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे। मग तरीही चीन असा दावा करतोय का? म्हणजे काहीतरी त्यामागे डावपेच असणार अशी शंका सुद्धा याच निमित्तानं व्यक्त केली गेली। व्यापारी आणि निर्यातदार म्हणाले, खरं कारण GMO नसून व्यापारातील आणि वाटाघाटीतील दबाव निर्माण करण्यासाठी चीननं हे एक केलेलं टॅक्टिक असू शकतं। त्यामुळे तर आणखी गोंधळ निर्माण झाला। पण आता मात्र या चीनने अचानक युटर्न मारलाय आणि चीनने जागतिक बाजारात तुकडा तांदळाच्या किमतीत वाढ झाल्यानं भारताच्या तुकडा तांदूळ खरेदीला पुन्हा सुरुवात केली आहे। 2 महिन्यांपूर्वीच चीनने भारतीय तांदूळात जनुकीय सुधारित जीवाणू म्हणजे GMO असल्याचं कारण देत काही खेपा परत पाठवल्या होत्या, परंतु जागतिक बाजाराच्या तुलनेत भारताचा तुकडा तांदूळ स्वस्त दरात मिळत असल्यानं चीनने पुन्हा एकदा भारताच्या तुकडा तांदळाची खरेदी सुरू केलेली आहे। त्यामुळे चीनच्या तो डावपेचाचा भाग होता अशी चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे। पण मग चीन भारताकडे पुन्हा का वळाला? तर त्याचं कारण आहे जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेला पश्चिम आशियातील तणावामुळे विस्कळीतपणा। पश्चिम आशियातील तणावामुळे जहाजांच्या इंधनाच्या किमती 50% वाढलेल्या आहेत। त्यामुळे वाहतूक खर्च वाढलाय। एका 20 फूट कंटेनरसाठी प्रति टन $75 ते $80चा खर्च हा निर्यातदारांना करावा लागतोय। त्यामुळे चीनने भारतीय तुकडा तांदळाला पसंती देण्यास सुरुवात केली आहे। जागतिक बाजारात भारताच्या तुकडा तांदळाला सध्या प्रति टन $300 ते $310चा दर मिळतोय, तर भारतापेक्षा इतर तांदूळ उत्पादक देशात मात्र दर जास्त आहेत आणि त्यामुळेच चीनने स्वतःचा मोर्चा हा भारताच्या तांदळाकडे वळवलेला आहे। थायलंडच्या तांदळाला प्रति टन $423, व्हिएतनामच्या प्रति टन तांदळाला $344 ते $348 आणि पाकिस्तानच्या तांदळाला प्रति टन $345 ते $349चा दर सध्या जागतिक बाजारपेठेत मिळतोय। त्यामुळे चीनने भारताकडून खरेदीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। आता या सगळ्यात भारतीय बासमती तांदळाला फटका बसलाय, तो म्हणजे पश्चिम आशियातील तणावाचा। पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय बासमती तांदळाची निर्यात काही प्रमाणात ठप्प आणि रखडलेली आहे। सौदी अरेबिया, इराण, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पश्चिम आशियातील देशांना भारताच्या एकूण बासमती निर्यातीपैकी 50% निर्यात केली जाते। त्यामुळे पश्चिम आशियातील बासमती तांदळाची बाजारपेठ भारतासाठी महत्त्वाची मानली जाते। मागील 1.5 महिन्यापासून युद्धामुळे मात्र निर्यातीला फटका बसलाय, पण असं असलं तरी नॉन बासमती तांदूळ निर्यातीवरती फारसा परिणाम झालेला नाहीये। आता एप्रिल महिन्याच्या शेवटी थायलंड, व्हिएतनाममध्ये भात पिकाची काढणी सुरू होईल, पण यंदा सुपर एल निनो येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आशियातील देशांमध्ये कमी पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। परिणामी तांदळाचे दर आणखी खाली जाणार नाहीत असं व्यापारी त्यांच्या पद्धतीने सांगतात। तर
मलेशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील देशही या धोक्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. देशात यंदा तांदूळाला अनुकूल स्थिती आहे, त्यामुळे पीकही जोमात आहे. 2025-26 या वर्षात देशातील तांदळाचं उत्पादन 150 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. पण या सगळ्यात चीनने घेतलेल्या आक्षेपामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर आता चीनने भारताचा तुकडा तांदूळाची खरेदी करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनच्या हो नाहीच्या खेळात निर्यातदार, व्यापारी आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही या सगळ्या घडामोडींचा निश्चितच फटका बसलेला आहे. भारतीय तुकडा तांदूळामध्ये जीएमओचा अंश किंवा जीवाणू होते या चीनच्या दाव्याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.